प्रत्येक क्षेत्रामध्ये बाप माणसं असतात. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, उद्योग असो की आणखीन कुठला वेगळा क्षेत्र असो, वेगळा भाग असो, त्या क्षेत्रावर प्रभाव असणारी किंवा त्यांचा प्रभाव कितीही मोडायचा प्रयत्न केला तरी न मोडणारी आणि आपल्या प्रभावाला धक्का न लागू देणारी बाप माणसं त्या क्षेत्रामध्ये असतात. तसाच राजकारणामध्ये एक बाप माणूस आहे. या बाप माणसाला अनेकांनी मोडण्याचा, तोडण्याचा प्रयत्न केला असला तरी हा बाप माणूस अत्यंत मजबूतीनं पुन्हा पुन्हा उभा राहतोय आणि त्यांचं नाव म्हणजे शरद पवार. अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज बोलणार आहे. शरद पवार महाराष्ट्राचा पुन्हा बाप माणूस ठरतोय. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. विषय अत्यंत महत्वाचा आहे की मोदी आणि शहा जे देशाचे जे प्रमुख नेते आहेत, एक पंतप्रधान आहेत, दुसरे गृहमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख आहेत. त्याने एक काम केलं की महाराष्ट्रामध्ये शरद पवार संपले पाहिजे किंवा शरद पवारांचा डोलारा मोडला पाहिजे. त्यांचा पक्ष तोडला, आपण सगळेजण जाणता. अजित पवारांवर 75,000 कोटी रुपयाचा आरोप करून सुद्धा त्याने आपल्या सोबत घेतले, आपल्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत बसले, त्यांना उपमुख्यमंत्री केलं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. परंतु राष्ट्रवादी तोडायची आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा जो बुरुज आहे किंवा शरद पवार नावाचं जे अस्तित्व आहे किंवा शरद पवार नावाची जी संस्था आहे किंवा शरद पवार नावाची जी संस्थात्मक रचना आहे महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची, पुरोगामी विचाराची, ही रचना तोडायची. ही रचना आपण जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आपल्या ताब्यामध्ये येणार नाही. अशा प्रकारचा विचार मोदी शहाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये सातत्याने त्यांनी शरद पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवार पक्ष फोडून आता शरद पवार संपले, आता त्यांचा पक्ष संपला, आता त्यांचं अस्तित्व महाराष्ट्रातलं संपलं, अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागा जिंकून शरद पवारांनी आपला चमत्कार दाखवलेला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. आता तर महाराष्ट्र विधानसभेच्या सध्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा सर्वात जास्त बलेबले होतोय. सर्वात जास्त लोकप्रिय नेता म्हणून आता शरद पवारांच्याकडे पाहिलं जात आहे किंवा सर्वात जास्त गर्दी खेचणारा नेता म्हणून सुद्धा शरद पवारांच्याकडे पाहिलं जात आहे किंवा ज्याच्या दारामध्ये तिकिटासाठी महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांची आता रांग लागली आहे, असा नेता म्हणून आता शरद पवारांकडे पाहिलं जात आहे. बारामतीचं कार्यालय असेल, पुण्याचं कार्यालय असेल किंवा मुंबई असेल, या 7 ठिकाणी शरद पवारांच्या घराच्या समोर इतकी प्रचंड मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि मित्रांनो, शरद पवारांच्या वाट्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या धोरणामध्ये 90 जागा साधारणपणे येत आहेत असं चित्र आज आहे. परंतु जेव्हा आपण पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत म्हणजे पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे, ज्या पट्ट्यामध्ये 60 जागा येतात, या 60 जागेपैकी शरद पवारांची जिंकण्याची, ज्याला स्ट्राईक रेट जर आपण म्हणू, हा 90च्या पुढे जाण्याची शक्यता या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येते. किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा एवढा मोठा विजय होईल तो यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना सुद्धा झाला नव्हता. एवढा प्रचंड मोठा विजय पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा होण्याची शक्यता दिसून येते आहे. कुठल्याही भागामध्ये जा, आपण कुठल्या शहरामध्ये जा, ग्रामीण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जा, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार एकच नाव चाललंय. येथे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे दुसऱ्या विषयाची चर्चा होताना दिसत नाही किंवा मग सरकारच्या त्या योजना वगैरे, लाडकी बहीण, याचाही परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर झाल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 60 जागेवर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा साधारणपणे सामना होतोय. 60, 65, 70% जागेवर शरद पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवारांचे उमेदवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत.
आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतका दारुण पराभव होऊ घातलेला आहे तो स्पष्टपणे दिसतोय. आणि शरद पवारांचं या भागामध्ये फार मोठं आता वलय पुन्हा निर्माण झालेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शरद पवार आणि पश्चिम महाराष्ट्र हे नातं होतं, परंतु आज या नात्यामध्ये एवढी भावनिकता वाढलेली आहे. या भावनिकतेच्या लाटेवरात शरद पवार स्वार झालेले आहेत पूर्णपणानं. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राचा रिझल्ट हा महायुतीसाठी तर खूप धक्कादायक आहेच आहे, परंतु अजित पवारांच्यासाठी खूप मोठा धक्कादायक तो निकाल असणार आहे. अजित पवार बारामतीमधून लढत आहेत, युगेंद्र पवार त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे पुतणे लढत आहेत. बारामतीमध्ये सुद्धा फार मोठा चमत्कार होण्याची शक्यता आहे. बारामतीतले मतदार स्थानिकचे मतदार बोलून दाखवतात की अजित पवारांना शिक्षा देण्यासाठी म्हणून हा जो पट्टा आहे पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचा हा पट्टा आता सरसावलेला दिसून येतो. आणि शरद पवारांच्या बद्दलची एक प्रकारची सहानुभूती या भागामध्ये निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळते. बघा मित्रांनो, काय झालंय की या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे आपले जे 6 महसूल विभाग आहेत, त्या 6 महसूल विभागामध्ये या 3 नेत्यांचं प्रस्थ आहे महाराष्ट्रामध्ये. ते कसं निर्माण झालंय बघा की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचा काही भाग या पट्ट्यावर शरद पवारांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. मुंबई आणि कोकण या भागामध्ये उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व निर्माण झालंय, तर विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आजची ही जी सगळी परिस्थिती आपण पाहतो किंवा लोकांच्या मनामध्ये काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचं मोठं दान पडण्याची शक्यता आहे. परंतु हे दान भरून घेण्याची कला किंवा ह्याची सावड करण्याची कला किंवा यांचं पूर्णपणे हा जो माल निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये मताचे हे जे आगार निर्माण झालंय किंवा आपण काय म्हणू त्याला की मताचा हा मोठा ढीग आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातला, हा आपल्या पोत्यात भरण्याची कला आता कोणता पक्ष कशा पद्धतीने राबवतो यावर महाराष्ट्रामध्ये त्याचा विजय आणि पराजय ठरणार आहे. मला असं पक्क खात्री झालेली आहे की शरद पवारांची जी रचना आहे, शरद पवारांची जी शांतपणे चाललेलं मार्गक्रमण आहे किंवा शरद पवार ज्या पद्धतीनं आपले उमेदवार उभे करतायत आणि राजकीय समीकरणं जुळवण्याचा जो प्रयत्न शरद पवारांचा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अशी समीकरणं जुळवण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही आज कमी पडताना मला दिसून येते आहे. कारण केवळ तिकीट वाटप करून उमेदवार जाहीर करून आपण विजय मिळवू असं नसतं, तर त्या भागामध्ये काय स्थानिकचे प्रश्न आहेत, काय समीकरण आहेत, त्या समीकरणाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे कितपत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतील असाही एक प्रश्न आता निर्माण होतोय. परंतु आपण या विषयावर बोलत नाही, आपण या विषयावर बोलतोय की मी आजच सांगतोय अजून उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, उमेदवारी अर्ज अजून दाखल करायचे आहेत, उमेदवारांच्या नावाची घोषणाही बाकी आहे. तरीही मी सांगतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांचा पगडा आहे, हे इतपत ठीक आहे, परंतु तो पगडा इतका वाढलाय की त्याचं पर्सेंटेज आता 80% पुढे 90% 91-92% जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र शरद पवार नावाच्या भोवती पूर्णपणे असा एकवटलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि राष्ट्रवादीची तुतारी हे जे चिन्ह आहे, हे तुतारी या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाचताना आपल्याला दिसते. अगदी पुण्यासारख्या शहरात सुद्धा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं शहर आहे आणि या शहरावर एकेकाळी भारतीय जनता पार्टीने पूर्णपणाने कब्जा केलेला आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु आता पुणे शहरात सुद्धा शरद पवारांच्या तुतारीची काय म्हणून त्याला आवाज किंवा तुतारी आता जोरदारपणे वाजायला लागत असल्याची आपल्याला दिसून येते आहे. मी या गोष्टी आपल्याला एवढ्या सांगितल्या
की मी शरद पवारांचा विजय होतोय आणि त्यांना फार मोठा फायदा महाविकास आघाडीला होतोय हे सांगण्याचा माझा हेतू नव्हता. एखाद्या व्यक्तीला संपवायला जाण्याच्या भानगडीत आपण जेव्हा पडत असतो तेव्हा तो माणूस कोण आहे, तो सामान्य आहे का बाप माणूस आहे हे बघितलं पाहिजे. आणि बाप माणसाला संपवायला कधीच जायचं, कुणीच जायचं नसतं कुठल्याच क्षेत्रामध्ये. परंतु देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये ती चूक केली. त्यांना असं वाटलं की मी या बाप माणसाला संपवतो, या बाप माणसाचं अस्तित्व संपवतो. किंवा देवेंद्र फडणवीसाच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण झाला की मी कुठल्याही किमतीमध्ये शरद पवार नावाचं महाराष्ट्रातलं जे प्रचंड मोठं विचाराचं वादळ आहे, विचाराचा वृक्ष आहे किंवा विचाराची एक मोठी संस्था आहे, ही संस्था मी उद्ध्वस्त करेन, हे वादळ मी नष्ट करून टाकेन, अशा प्रकारचा जो अहंकार देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये आलेला होता, हा अहंकार महाराष्ट्राने अगदी संपवून टाकलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्राने तर या अहंकाराला तुडवलंच आहे. बिलकुल या अहंकाराला थारा पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला नाही. आणि उद्या जेव्हा 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा माझी आठवण आपल्याला नक्कीच झालेली असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी शरद पवारांना स्वीकारलेलं आहे. आणि मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांची जी भावना होती किंवा त्यांच्या मनातली इच्छा होती पवार नावाचा पक्ष संपवायचा, पवारची राष्ट्रवादी संपवायची, तर राष्ट्रवादी संपलेली नाही, शरद पवार संपलेले नाहीत, ते या क्षेत्रातले बाप आहेत आणि ते बाप म्हणूनच पुन्हा मजबूतीनं उभे आहेत. हे महाराष्ट्राने सुद्धा आता सिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.